नमस्कार. आज आपण स्वप्नसंघर्ष या चॅनलवर साने गुरुजी यांनी लिहिलेलं पुस्तक श्यामची आई या कथेच्या पुढील कथेला सुरुवात करूयात. जेवणे झाली. सर्व मंडळी उठली. मी सुपारी वगैरे खातच नसे. वडील फार रागावत सुपारी खाल्ली तर. विद्यार्थ्याने सुपारी विडा खाऊ नये अशी चाल होती. मी घरी आलो. शनिवार असल्यामुळे 2 प्रहरी शाळेला सुट्टी होती. आईने विचारले, काय रे होते जेवावयाला? भाज्या कसल्या केल्या होत्या? मी सारी हकीकत सांगितली. आईने विचारले, श्लोक म्हटलास की नाही? आता काय उत्तर देणार? एका खोट्यास दुसरे खोटे. एक खोटे पाऊल टाकले की ते सावरावयास दुसरे खोटे पाऊल टाकावे लागते. पाप पापास वाढवीत असते. दृढ मोल करीत असते. आईला मी खोटे सांगितले. श्लोक म्हटला. आईने पुन्हा विचारले, कोणता म्हटलास? तो म्हटलेला लोकांना आवडला का? पुन्हा मी खोटे सांगितले की नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे हा श्लोक म्हटला. मी आईला हे सारे खोटेच सांगत होतो. तोच शेजारची मुले आली. एकमेकांच्या खोड्या करावयाच्या, एकमेकांची उणी पाहावयाची, एकमेकास मार बसवावयाचा हा मुलांचा स्वभाव असतो. शेजारचे बंड्या, बन्या, वासू सारे आले व आईला म्हणाले, यशोदा काकू, तुमच्या श्यामने आज श्लोक म्हटला नाही. सारे त्याला म्हण असे सांगत होते, परंतु याने म्हटलाच नाही. श्यामनेच मला शिकवलेला भरुनी गगनताटी शुद्ध नक्षत्र रत्ने तो मी म्हटला व मला शाबासकी मिळाली, असे वासू म्हणाला. गोविंदा म्हणाला, असा येता देखील रथ निकट तो श्यामल हरी हा मी म्हटला व नरसू अण्णांनी मला शाबासकी दिली. आई मला म्हणाली, श्याम, मला फसविलेस, खोटे बोललास. श्लोक म्हटला म्हणून मला सांगितलेस. वासू म्हणाला, श्याम, केव्हा रे म्हटलास? अरे त्याने मनात म्हटला असेल तर आपल्याला कसा ऐकू येईल? बंड्या म्हणाला, पण देवाने तर ऐकला असेल. मुले माझी थट्टा करीत निघून गेली. मुले म्हणजे गावातील न्यायाधीश असतात. कोणाचे काही लपू देणार नाहीत. गावातील सर्वांची बिंगे चव्हाट्यावर आणणारी वर्तमानपत्रेच ती. मला आई म्हणाली, श्याम, तू श्लोक म्हटला नाहीस ही एक चूक व खोटे बोललास ही तर फार भयंकर चूक. देवाच्या पाया पड व म्हण, मी पुन्हा असे खोटे बोलणार नाही. मी मुखस्तंभ तेथे उभा होतो. आई पुन्हा म्हणाली, जा, देवाच्या पाया पड, नाहीतर घरी येऊ देत त्यांना. सांगेन, मग मार बसेल, बोलणे खावी लागतील. मी जागचा हललो नाही. मला वाटले, आई वडिलांना सांगणार नाही, ती विसरून जाईल. आजचा तिचा राग उद्या कमी होईल. आई पुन्हा म्हणाली, नाही ना ऐकत. बरं, मी आता बोलत नाही. वडील रात्रीच परगावाहून आले होते. रोजच्या प्रमाणे ते पहाटे उठावयास आले. त्यांनी भोपाळ्या सांगितल्या. आम्ही म्हटल्या. वडिलांनी मला विचारले, श्याम, काल कोणता श्लोक म्हटलास? आई ताक करीत होती. तिची सावली भिंतीवर नाचत होती. उभे राहून ताक करावे लागे. मोठा डेरा होता. माथ्यासुद्धा मोठा होता. आईने एकदम ताक करावयाचे थांबवले व ती म्हणाली, श्यामने काल श्लोक म्हटला नाही. मला मात्र खोटेच येऊन सांगितले की म्हटला, परंतु शेजारच्या मुलांनी सारी खरी हकीकत सांगितली. मी त्याला सांगत होते की देवाच्या पाया पड व पुन्हा खोटे बोलणार नाही असे म्हण, परंतु किती सांगितले तरी ऐकेनाच. वडिलांनी ऐकले व रागाने म्हटले, होय का रे? उठ, उठतोस की नाही? त्या भिंतीजवळ उभा राहा. श्लोक म्हटलास का काल? वडिलांचा राग पाहून मी घाबरलो. मी रडत रडत म्हटले, नाही म्हटला. मग खोटे का सांगितलेस? 100दा तुला सांगितले आहे की खोटे बोलू नये म्हणून. वडिलांचा राग व आवाज वाढत होता. मी कापत कापत म्हटले, आता नाही पुन्हा खोटे बोलणार. आणि ती देवाच्या पाया पड म्हणून सांगत होती तर ऐकले नाहीस. आईबापाचे ऐकावे हे माहीत नाही वाटते. माजलास होय तू? वडील आता उठून मारणार असे वाटू लागले. मी रडत रडत आईजवळ गेलो व आईच्या पायावर डोके ठेवले. माझे कडत कडत अश्रू तिच्या पायावर पडले. आई, मी चुकलो, मला क्षमा कर, असे मी म्हटले. आईच्याने बोलवेना. ती वात्सल्यमूर्ती होती. विरघळलेल्या ढेकळाप्रमाणे माझी स्थिती झालेली पाहून तिला वाईट वाटले. परंतु स्वतःच्या भावना आवरून ती म्हणाली, देवाच्या पाया पड. पुन्हा खोटे बोलण्याची बुद्धी देऊ नकोस, असे त्याला प्रार्थून सांग. मी देवाजवळ उभा राहिलो. स्फुंदत देवाला प्रार्थून लोटांगण घातले. नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो. वडिलांचा राग मावळला होता. ये इकडे.
असे ते मला म्हणाले. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी मला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला व ते म्हणाले, जा आता. शाळा आहे ना? मी म्हटले, आज रविवार, आज सुट्टी आहे. वडील म्हणाले, मग जरा नीज हवा तर. का शेतावर येतोस माझ्याबरोबर? पत्रावळींना पाने पण आणू? मी होय म्हटले. वडिलांचा स्वभाव मोठा हुशार होता. त्यांनी एकदम सारे वातावरण बदलले. रागाचे ढग गेले व प्रेमाचा प्रकाश पसरला. जसे काही झालेच नाही. आम्ही बाप-लेक शेतावर गेलो. माझी आई मूर्तिमंत प्रेम होती, तरी वेळप्रसंगी ती कठोर होत असे. तिच्या कठोरपणातच खरे प्रेम होते, खरी माया होती. कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने आई या श्यामला आम्हा सर्वांना वागवीत होती. कधी ती प्रेमाने थोपटी तर कधी रागाने धोपटी. दोन्ही प्रकारांनी ती मला आकार देत होती. या बेढब व ऐदी गोळ्याला रूप देत होती. थंडी व ऊन दोन्हीही विकास होतो. दिवस व रात्र दोन्हीमुळे वाढ होते. सारखाच प्रकाश असेल तर नाश. आजची कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.